हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज मी मंदिराची डीप क्लिनिंग केली आहे. तुम्हाला दाखवते, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. सेल्फी कॅमेरा चालू केलाय मी. तर ही मंदिराची अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केलेली आहे. देव स्वच्छ उजळून काढलेले आहेत आज. आणि ह्या फोटोंच्या काचा पण थोड्या रांगोळीने घासून घेतलेल्या आहेत. आणि तसं तर रोज देवपूजा अण्णाच करतात आमचे. मग अण्णांची देवपूजा म्हणजे काय असतं, देव पाण्यातनं बुडवून काढायचे आणि अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा, गंध व्हायचा देवाला की झालं. आणि मी थोडं चेंजेस केलेत. देवाऱ्याच्या वर ही परडी असायची, तर ती परडी आज मी खाली शिफ्ट केली देवाऱ्याच्या. आणि हे देवाचं सगळं सामान आहे आजूबाजूला जे आहे ते. तर परडी पण आज जरा सारवून काढली. तसं तर आज रविवार आहे. रविवारी असं काही नसतं की रविवारी सारवायची नसते, पण ती पौर्णिमेला सारवली जाते. पण मी आज सारवून काढली तिला. म्हणलं काढलीची स्वच्छता करायला तर एकदा ही पण करून घेऊया. आणि इकडे ग्रंथ शिफ्ट केलेत. इथं परडीच्या जागेवर ग्रंथ असायचे आणि परडी देवाऱ्याच्या वरती असायची. तर मी देवाऱ्यावरची परडी खाली घेतली, कारण देवाऱ्यावर आहे ना गिचडी व्हायची अशी. देव ठेवलेले ना, नैवेद्य ठेवायचा, तांब्यावरून ठेवायचं म्हणलं की अडचण व्हायची परडी म्हणजे तेवढी जागा स्पेस पुरत नसायचा तेवढा. म्हणून मग थोडं चेंजेस केलेत. परडी खाली मांडली आणि ग्रंथ त्याच्या खाली मांडलेत. तर ही सुंदर अशी आमची आज देवपूजा झाली. अशी मस्तपैकी देवपूजा झालेली आहे माझी. खूप सुंदर वाटते मला देवघराकडे बघून. देवाला म्हणतात आमच्याकडे त्याला. तर गुरांना वैरण वगैरे करून झालेली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे नवीन, तर तुम्हाला दाखवते काय करायचंय ते. तर इकडे घेतलेले पाणी, याच्यामध्ये सिमेंट घेतलेले आणि ते पाटी घेतलेली एक, इकडे एक पाटी घेतलेली आहे आणि इकडे एक डबा घेतलेला आहे. तर हे सगळं सामान घेऊन मी काय करणार आहे ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. त्याच्यामध्ये डस्ट घ्यायची राहिली पाटीमध्ये थोडी मला, आणि मग भेटूया आपण. तर डस्ट आणते मी पहिली. तर मी हा व्हिडिओ बघितलेला आहे यूट्यूबवर. आणि यूट्यूबवर बघितल्यापासून मला असं वाटत होतं की आपल्याकडे सिमेंट आहे, डस्ट आहे, तर आपण थोडासा उपयोग करून बघूया त्याचा. हे सिमेंट आहे ना माझ्याकडे शिल्लक राहिलेलं होतं. तर आणि खराब तेल पण होतं माझ्याकडं. त्या व्हिडिओमध्ये जे जे सामान बघितलं होतं ते सर्व सामान माझ्याकडे होतं. मग म्हणलं एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही. मग मी आज करायलाच घेतलं शेवट. करू की नको करू, करू की नको करू, बरेच दिवस झाले विचार चालला होता माझा. पण आज मी म्हटलं करूनच घ्यावं चला. तर मी करायला घेतलेले काय, कुंडी बनवायला घेतलेली मी. आणि कुंडीच्या आकाराचं माझ्याकडे काही भांडं नव्हतं आणि मला जरा पसरून असं फुलझाड लावायचं होतं. म्हणून मग मी ही पाटीच घेतली. मला पाटीच जरा योग्य वाटली, कारण त्याच्यातून जरा असं चिनी गुलाब वगैरे लावायचं म्हटलं तर जरा छान पसरेल सगळीकडं. म्हणून तीच डोक्यात विचार ठेवून मी ही पाटी घेतलेली. तर मी हे यूट्यूबवर बघून करायला घेतलेले बरं का. नाहीतर परत म्हणाल की तू कुठून शिकली, तुला कोणी शिकवलं, असं शिकून कोण आईच्या पोटातून शिकून आलेलं नसते. तर असंच बघून बघून कोणाचं पण काहीतरी करायला लागते खटपट. तर तेच मी आज करायला घेतलेले इकडे. जसं जसं बघितलं होतं त्या पद्धतीने मी इथं बनवायला घेतलेले. तर बघा, आज मी प्रयत्न करून बघते. तर हा प्रयत्न जर सक्सेस झाला, हे जर मला वाटलं की हा छान होते, तर मी अजून 1-2 कुंड्या तरी बनवणार आहे बरं का ह्याच्या. पण आपण पहिल्याच प्रयत्नात उगं जास्त करायला नको म्हणून मी थोडंसंच करायला घेतलेलं आहे. तर मी इकडं प्रमाण कसं घेतलेले माहिती आहे का, ही जी कटोरी आहे ना, ह्या कटोरीने 4 कटोऱ्या डस्ट घेतलेली. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तसंच सांगितलेलं होतं, 4 कटोरी डस्ट आणि 1 कटोरी हे सिमेंट, म्हणजे 4:1 असं प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यात. तर त्याच पद्धतीने मी घेतलेले. आणि असं करायला गेलं ना काहीतरी, ही वाढीव उद्योग माझ्याकडून होऊन बसतात बरं का. आणि तुम्ही म्हणाल सिमेंटने हात खराब होतील, तर ग्लोव्ज घातले होते मी, हँड ग्लोव्ज घातलेले. कधी घातले होते मी जे चुलीसाठी जागा बनवली ना तिथं. पण ते हँड ग्लोव्ज आहेत ना माझी बोटं त्यात छोटी पडायची आणि ते हँड ग्लोव्ज मोठे होते. मग ते हात आतमध्ये आपोआपच फिरतायत त्याच्यामध्ये हात. म्हणून मग मी हे आज हातानेच कार्यक्रम करायला घेतलेला. तर काही नाही, थोडंसंच काम करायचं आहे म्हणून म्हटलं काही इफेक्ट होणार नाही एवढा हातावर, म्हणून मी हे हातानेच करायला घेतलेले. तर बघूया, आता मी प्रयत्न तर करायला घेतलेला आहे. हे असं काहीतरी करायचं ना, किडा जरा जास्तच आहे माझ्या अंगामध्ये. मला हे असं काही बघून काही करायला बसायला मला जरा जास्तच आवडतं. आणि त्यातल्या त्यात कुणी जर चॅलेंज केलं ना मला की हे तुला जमणार नाही, हे तुला असं थोडी जमत असतं बघून परफेक्ट करायला.
मग तर मला जरा जास्तच जोर येतो. तर तोच अंगातला किडा इथं तुम्हाला दिसतोय आता, की मी करते. आता ती सक्सेस किती होईल ते माहिती नाही, आपल्याला करायला काय जाते ना. मला विकत तर मी काय आणलेलं नाही आहे, जे सामान ऑलरेडी माझ्याकडं पडलेलं होतं घरात त्याचाच तर मी उपयोग करायला घेतलेला आहे. मग म्हटलं चला आपण आज प्रयत्न करून बघूया. तर जसं जसं होते तसं मी माझ्या हाताने करते बरं का. आणि त्यांनी सांगितलेलं की ही जी डस्ट आहे ना, तर ही एकदम सुक्की घ्यायची. हे जे बनवताना पहिलं पाटीला ऑइल लावून घ्यायचं, कारण का तर ते आतमध्ये चिपकून बसू नये म्हणून. आणि नंतर त्याच्यावर सिमेंटचं पाणी थोडं फिरवायचं. ते कशासाठी, की बाहेरून मुलायमपणा दिसावा त्याला म्हणून. आणि नंतर हे जे सिमेंट आणि रेते आपण 4 प्रमाण घेतलेले ना, तर ते ओबडधोबडच थोडं हे करायचं, ओलं करायचे. जास्त काय असं त्याला जास्त घट्ट करायचं नाही चिखलासारखं एकदम. तर ते आपोआपच पाणी ना सिमेंटमध्ये मिक्स झालं की ते आपोआपच थोडं नरम नरम व्हायला लागतं. तसं तर मी एवढं सुकं घेतलेलं होतं, पण थोडंसं पाण्यात हात बुडवून काय घेतलं ते जरा जास्त चिपचिपीत होऊन बसलं. तर त्या व्हिडिओमध्ये अजून असं पण सांगितलेलं होतं की जरी ओलसर वाटलं तुम्हाला तरी त्याच्यावरून सिमेंट फिरवायचं. तर मी हे त्याच पद्धतीने करत गेलेली. आणि असं करावं, काय नाही काय, कधी कधी माणसाने थोडं क्रिएटिव्ह असलेलं कधी पण चांगलं असतं. तर प्रयत्न करायला काय हरकत नाही, तुम्ही पण करू शकता बरं का. पण माझा आधी सक्सेस किती होते ते बघून नंतर करा. आणि जरी माझी कुंडी नाही ना झाली तरी पण मी हे थोडंसं खड्डा करून आहे ना, मी कोंबड्यांना पाणी प्यायला म्हटलं तरी हे भांडं जमिनीमध्ये पुरू शकते. कारण सिमेंटचं असल्यामुळं आजूबाजूने ना, आणि मातीमध्ये पुरलं तर ते थंड पाणी राहणार आहे. सावलीत जर पुरलं तर, झाडाच्या सावलीला जर ही भांडं पुरलं ना, तर कोंबड्यांना पाणी प्यायला एकदम थंड राहणार आहे. आणि ते ब्रशने घासून शेवाळ वगैरे चढलं तर ब्रशने घासून धुवून असं स्वच्छ पण करता येणार आहे ते. तर बघूया आपण कसं झालेलं आहे माझं हे भांडं. तसं तर याला सांगितलेलं आहे की 36 तास सुकून द्यायचं याला. आणि मला बनवताच काहीतरी 4 वाजले होते. मग आजचा दिवस, तर आजचा आणि उद्याचा दिवस मी ह्याला बघणार नाही. उद्या संध्याकाळी ह्याच वेळेला मी ह्याला काढून बघेल. तर तो व्हिडिओ आपला दुसरा येईल, कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवायचं म्हणजे व्हिडिओ मोठा होत जाणार. आणि 2-2 दिवसाचं शूट करायचं आणि ते एकाच व्हिडिओमध्ये टाकायचं, ते माझं मोबाईलचं स्टोरेज पण फुल होऊन जातं. त्यामुळं मग मी जेमतेम मी काय करते, आजचा व्हिडिओ शूट केलेला तो व्हिडिओ जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत मी दुसरं शूट करायच्या भानगडीतच पडत नाही. कारण मला स्टोरेज मॅनेज करायचं खूपच जीवावर येतं. ते कुठले व्हिडिओ डिलीट करा, काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात, काय नाही काय असतं मोबाईलमध्ये. मग ते घाईगडबडीमध्ये काहीतरी चुकून दुसरंच काहीतरी व्हायला नको म्हणून मी जास्त रिस्क घेत बसत नाही. मग हा व्हिडिओ अपलोड करून नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्येच तुम्हाला ते बघायला भेटणार आहे. आणि आता हे तुम्ही म्हणाले लाकूड कशासाठी घातलेले, तर ते हे काय मध्ये घातलेले, तर ते एक चिपाट घेतलेले मी आणि ते मध्ये घातलेले, म्हणजे जेणेकरून आपलं जर कुंडी जर आपली साधली तर त्याच्यातून पाणी खाली गेलं पाहिजे ना, पाणी साठून नाही राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी हे लाकूड घातलेले मी त्याच्यामध्ये. तर मंडळी खूप वेळ झालं बसलेली म्हणजे काहीतरी कामच चालू होतं. काय झालेलं, यात्रेला नारळ आणलेले,
परत माझ्या आईच्याकडच्या यात्रेला पण नारळ आणतात ना, म्हणजे आमच्याकडे तिथं पण नैवेद्य दाखवतात खडकेवाडीला पण, आणि आमच्या गावातल्या यात्रेला नैवेद्य नारळ. परत देवाला मांजणं करायला नारळ आणले होते. असे बरेच नारळ आणले होते. नारळ आणताना कसं मोजून आणत नाही ना माणूस, अंदाजे आणतं एवढे नारळ लागतील. मग ते आणलेले नारळ जर शिल्लक राहिले ना की ते मुके व्हायचे. नारळ खाते तर ना खराब निघले नारळ. बरेच नारळ साठले होते घरात. मग म्हणलं बघा असे खराब व्हायला लागलेले नारळ. ते बाहेर ऊन होतं भरपूर, होट्यावरच बसून फोडायला घेतले. शेंड्या काढल्या नारळाच्या. आता काय करते, हे नारळ स्वच्छ धुवून ठेवते. काही बाई खराब निघले आणि काही नारळ चांगले निघले. हे ना धुते स्वच्छ आणि उन्हात वाळून घेते या नारळांना. हा बघा खोबळा कसा निघलाय पूर्ण अख्खाच्या अख्खा, आणि मुंग्या लागल्यात गोड पाण्यामुळे नारळाच्या. आता यांना स्वच्छ धुते. हा स्वच्छ निघलाय आतून चांगला. धुवून उन्हात सुकत ठेवते म्हणजे खोबरं होईल ना चांगलं त्यांचं. खरं तर धुवायचं नसतं, पण ते खराब निघलेत ना असे, म्हणून धुवून ठेवते. खराब निघलेला नारळ. अजून एक तुकडा कुठं गेला. तर ही आहे मी बनवलेली कुंडी. अजून सुकली नाही. सुकवायला एक अख्खा दिवस म्हणजे 24 तास जातात याच्यात. तर आपण याला उद्या काढूया. तसं तर बनली छान बरं का. हे जे लाकूड घातले ना ह्याच्यात, तर हे घातले कशासाठी, पाणी जाण्यासाठी ना त्याच्यातलं, म्हणून. तर कशी वाटली बनवलेली कुंडी, माझा प्रयोग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुंडीजवळच बसलेली, तशी सुकली आहे थोडी, पण हिला सुकायला आहे ना, मी जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 36 तास लागतात. 36 तास लागतात सुकायला. तर उद्याचा दिवस पूर्ण हिला सुकवायला लागणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की कशी झाली आपली कुंडी. मी प्रयोग केलाय बरं का पहिल्यांदाच, तर तो सक्सेस होईल का नाही मला पण माहीत नाही. आणि झाला तर बरंच झालं, पहिल्यांदा केले. माझ्याकडे सिमेंट पडलेलं होतं म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.